चला मित्रांनो, पोलीस भरती 2026साठी जी केचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुरू करूया. चला, राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक, गडचिरोली, नंदुरबार की कोल्हापूर? तर आपलं उत्तर कोणतं असेल? तर कोल्हापूर. ठीक आहे. चला, तर आता नाशिक. आता नाशिकमध्ये कोणतं अभयारण्य आहे? तर ते आहे पक्षी अभयारण्य आणि त्याचं नाव आहे नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर. कोणतं आहे? नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. हे पक्षी अभयारण्य आहे. कोणतं आहे? पक्षी अभयारण्य. पक्षी अभयारण्य. ओके. आता दुसरं पहा, ऑप्शन आहे गडचिरोली. तर गडचिरोलीमध्ये काय महत्त्वाचं आहे की यामध्ये जंगलाचे प्रमाण कसं आहे? सर्वाधिक. जंगलाचं प्रमाण कसं आहे? सर्वाधिक. जंगलाचं प्रमाण काय आहे? सर्वाधिक. आणि महत्त्वाचं आणखीन एक आहे यामध्ये की 26 ऑगस्ट 1982. आता काय असेल सांगा बरं? 26 ऑगस्ट 1982ला हा जिल्हा वेगळा झाला. कशापासून? कोणत्या जिल्ह्यापासून? तर चंद्रपूरपासून. व्हेरी गुड. चंद्रपूरपासून काय झाला? वेगळा झाला. कोण जिल्हा? गडचिरोली. कधी झाला? 26 ऑगस्ट 1982. आणि येथे जंगलाचं प्रमाण सर्वाधिक आहे. चला, नंतर आहे नंदुरबार. इथं कोणतं पठार असेल सांगा बरं? तोरणमाळ पठार. कोणतं पठार आहे? तोरणमाळ पठार. चला, नंदुरबार जिल्हा हा कोणता जिल्हा आहे? आदिवासीचा जिल्हा आहे. आपण पाहत असतो की नंदुरबार जिल्हा हा कोणता आहे? आदिवासी जिल्हा. आणि कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सातपुडा. गुड. असे प्रश्न आठवले पाहिजे. सातपुडा. गुड. नंतर कोल्हापूर. आता कोल्हापूरमध्ये तुम्हाला माहीत आहे हे राधानगरी अभयारण्य आहे, माहीत आहे. आणि कोल्हापूरमध्ये कोणता प्राणी आढळतो? तर गवा. कोणता प्राणी आढळतो? गवा. गुड. झपाझप आठवले पाहिजे. हां, ठीक आहे. कोल्हापूरमध्ये गवा. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कोल्हापूर पंचगंगा नदीच्या काठी आहे. कोणतं? पंचगंगा नदीच्या काठी आहे. आणि ते पंचगंगामध्ये कोणत्या नद्या येते मग? तुळशी, नंतर भोगावती, तुळशी, भोगावती, कुंभी, नंतर कासारी. तुळशी, भोगावती, कुंभी, कासारी. आणि शेवटची आहे सरस्वती. कोणती आहे? सरस्वती. हिलाच कोणती नदी म्हणतात? तर गुप्त नदी असे म्हणतात. गुप्त नदी असे म्हणतात. कशाला? तर सरस्वती नदीला. तर पुन्हा एकदा बघा की राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या? तर कोल्हापूर. आता नाशिकमध्ये कोणते कोणते पक्षी अभयारण्य आहे? तर महत्त्वाचं नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे. गडचिरोली म्हटलं तर जंगलाचे प्रमाण सर्वाधिक आहे. आणि चंद्रपूरपासून 26 ऑगस्ट 1982ला वेगळा झाला आहे. व्हेरी गुड. नंतर नंदुरबार जिल्हा आहे. येथे कोणतं पठार आहे? तोरणमाळ पठार आहे. आणि याला आदिवासीचा जिल्हा असे म्हणतात. आणि हे जे नंदुरबार आहे सातपुडा पर्वतरांगेत आहे. चला, नेक्स्ट आहे कोल्हापूर. येथे कोणता प्राणी महत्त्वाचा आहे? तर गवा प्राणी महत्त्वाचा आहे. नंतर येथे ही कोल्हापूर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर पंचगंगामध्ये कोणती कोणती नदी? तर तुळशी, भोगावती, कुंभी, कासारी आणि सरस्वती. आता सरस्वतीलाच काय म्हणतात? गुप्त नदी असे म्हणतात. तर मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि एका प्रश्नामधून जवळपास 20 ते 25 प्रश्न आपण क्लिअर करत आहे. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे किंवा व्हिडिओ हा खूपच महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास झाल्याशिवाय राहणार नाही. चला, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, दुसऱ्या व्हिडिओसाठी. चला, काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.